Love is in the air, love is in your heart. वेलकम टू द शो लाखात एक. मी आहे तुमची मयुरी आणि तुम्ही ऐकत आहात मॅजिक 106.4. अ व्हेरी व्हेरी हॅपी व्हॅलेंटाईन्स डे मुंबई. म्हणजे लास्ट अख्खा वीक जे काय व्हॅलेंटाईन्स वीक चालू होता, मला वाटतं माझी सोशल मीडियाची न्यूज फीड कम्प्लिटली रेड आणि पिंक कलर मध्ये चेंज झाली होती. बिकॉज कॉन्स्टंटली जेव्हा आपण डेज चेक करत होतो की मंडे आहे का ट्यूजडे आहे, तर मंडे ट्यूजडे वगैरे सगळं विसरा, असंच नुसतं कळत होतं की आज प्रॉमिस डे आहे, आज टेडी डे आहे, आज हग डे आहे, आज किस डे आहे, आज रोज डे आहे. गेला अख्खा आठवडा आय थिंक हेच सगळ्यांनी फॉलो केलेलं आहे आणि कॉन्स्टंटली लोकांचे स्टेटस अपडेट्स आणि मीम्स आणि पोस्ट दिसत होते. तुम्ही सेलिब्रेट करता का व्हॅलेंटाईन्स वीक किंवा व्हॅलेंटाईन्स डे? आणि करत असाल तर कसा करता हे मला माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन सांगा ना. टाईप करा RJ मयुरी आणि मला DM करून सांगा. आय वुड लव्ह टू नो युअर टेक ऑन व्हॅलेंटाईन्स डे. पण मला असं वाटतं की व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करत असाल किंवा नसाल, व्हॉट्स द हार्म इन सेलिब्रेटिंग लव्ह? आय मीन आपण मदर्स डे सेलिब्रेट करतो, फादर्स डे करतो, सिस्टर्स डे, ब्रदर्स डे, दिस डे, दॅट डे. तर आपल्या लव्ड वन साठी व्हॅलेंटाईन्स डे बी तो बनताय ना यार. सो आज अख्ख्या जगाचा फोकस असतो लव्ह, रिलेशनशिप्स, आणि ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या वाटतात तेवढ्या इझी पण नाहीयेत. इट इज ऑल्सो व्हेरी स्ट्रेसफुल समटाइम्स फॉर पीपल हु आर इन अ रिलेशनशिप और हु आर सिंगल और हु जस्ट ब्रोकन अप अँड आर ट्राइंग टू मूव्ह ऑन. सो आजचा एपिसोड मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक गिफ्ट. I have a very very special guest with me on the show today and she is a professional counselor. And just to give you a quick introduction, 16 वर्षाच्या सक्सेसफुल IT करिअर नंतर त्यांनी त्यांची पॅशन फॉलो करायचं ठरवलं, विच वॉज सायकोलॉजी. देन शी वेंट अहेड फॉर अ पोस्ट ग्रॅड डिप्लोमा आणि नाव शी इज अ प्रोफेशनल काउन्सिलर. चाइल्ड अँड अडल्ट काउन्सिलिंग करतात आणि त्यांची स्वतःची एक एंटिटी आहे आत्मभान नावाची. हर नेम इज मेघना कराडकर आळे आणि त्या इकडे आल्या आहे तुम्हाला सगळ्यांना हेल्प करण्यासाठी टू गेट थ्रू युअर रिलेशनशिप्स, टू कीप दोज रिलेशनशिप्स हेल्दी अँड टू ऑलवेज कीप दॅट स्पार्क इन युअर रिलेशनशिप. सो इफ यू आर इन लव्ह, इफ यू आर डेटिंग, इफ यू आर मॅरिड, इफ यू आर लुकिंग फॉर लव्ह, इफ यू आर सिंगल, इफ यू आर मुव्हिंग ऑन, तुमच्यासाठी आजचा एपिसोड खूप महत्वाचा आणि इन्साइटफुल ठरणार आहे. सो प्लीज एक बुक आणि पेन ग्रॅब करा आणि पॉइंटर्स लिहून ठेवायला रेडी राहा, बिकॉज थोड्या वेळाने शी इज गोइंग टू बी विथ मी ऑन द फोन लाईन आणि तुमच्याकडे स्ट्रेट फ्रॉम दी एक्सपर्ट खूप साऱ्या ट्रिक्स अँड टिप्स येणार आहेत. सो स्टे ट्यून टू लाखात एक. ऐकत रहा मॅजिक 106.4. मी आहे तुमची मयुरी फक्त तुझ्यासाठी. अ व्हेरी हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. इट्स अ व्हॅलेंटाईन्स वीक स्पेशल ऑन लाखात एक. वेलकम बॅक टू द शो. तुम्ही ऐकत आहात लाखात एक आणि मी आहे तुमची मयुरी. आणि जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, आज व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल असल्यामुळे मी तुमच्यासाठी एक स्पेशल गेस्ट घेऊन आलेली आहे हु इज गोइंग टू हेल्प यू विथ युअर रिलेशनशिप अँड लव्ह ट्रबल्स. सो इफ यू आर इन लव्ह, इफ यू आर डेटिंग, जर का तुमचं लग्न झालं असेल, इफ यू आर लुकिंग फॉर लव्ह, आज तुम्हाला भरपूर टिप्स अँड ट्रिक्स मिळणार आहेत या व्यक्तीकडून, बिकॉज शी हरसेल्फ इज अ प्रोफेशनल काउन्सिलर. आणि 16 वर्षाच्या IT इंडस्ट्रीमधल्या सक्सेसफुल करिअर नंतर शी डिसाइडेड to go for her passion, which was psychology. She has her own entity called Atmabhan. So let's welcome Meghna Karadkar Rale on the show. Meghna Maushi, welcome to the show. Kashi आहेस तू? मस्त एकदम. Thank you so much, Mayuri. That was a wonderful introduction that you've given about me. I'm really happy to be part of the show. It's a completely an honor. First of all, I want to know about you की 16 years IT industry मध्ये असल्यानंतर what made you switch this profession? ओके, सो IT मध्ये काम करताना आय फॉर्च्युनेटली गॉट एन अपॉर्च्युनिटी की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या लोकांशी माझं इंटरॅक्शन झालं. आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की कधी ना कधी जरी आपल्या प्रत्येकाला स्ट्रेस आणि एन्झायटी ही येतेच. आणि मग तेव्हा मी ठरवलं की लेट्स गेट इन टू सायकोलॉजी, कारण एम्पॅथी इज मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी विच इज रिक्वायर्ड फॉर काउन्सिलिंग. आणि ती मूळतः स्वभावात असल्यामुळे त्याचा मला खूप फायदा झाला. ऍब्सोल्युटली. आणि कमिंग टू व्हॅलेंटाईन्स डे, खूप कपल्स काउन्सिलिंग साठी येत असतील किंवा यु नो असे इंडिव्हिज्युअल सुद्धा येत असतील विथ देअर लव्ह प्रॉब्लेम्स. ते ऐकतात, आय एम शुअर त्यांना पण कुठे ना कुठेतरी हे टॉपिक्स खूप रिलेटेबल आहेत. बिकॉज वी डोंट वॉन्ट टू. अजूनही आपल्याकडे थोडंसं काउन्सिलरकडे जाणं किंवा मानसिक स्वास्थ्यासाठी कुणाची तरी मदत घेणं ह्याला थोडासा टॅबू आहे. सो सगळ्यात पहिले थँक्स टू यू मयुरी, व्हेरी वेल चोजन टॉपिक ऍक्च्युअली. So first of all, I want to know की what is the one mantra for a healthy relationship? खूप सुंदर वाक्य आहे की आपली जी शरीर आणि आपल्या स्वतःची शरीर आणि मनाशी जी एकमेकाशी रिलेशनशिप आहे ना, ती सगळ्यात इम्पॉर्टंट रिलेशनशिप आहे. आणि बाकीच्या सगळ्या रिलेशनशिपची हेल्थ ही आपल्या स्वतःच्या शरीराच्या आणि मनाच्या हेल्थवरती अवलंबून असते. सो इफ आय एम हेल्दी अँड हॅपी,
फिजिकली अँड मेंटली, तर माझे बाकीचे सगळे रिलेशनशिप छान असू शकतात. तो हा सगळ्यात पहिला आणि अल्टिमेट मंत्र आहे माझ्यासाठी. सेल्फ लव्ह कुठेतरी आपण जास्त इम्प्लिमेंट केलं पाहिजे. एक्झॅक्टली. सेल्फ लव्ह, सेल्फ एस्टीम, सेल्फ एक्सेप्टन्स, सेल्फ इमेज, हे सगळं खूप खूप जास्त महत्वाचं आहे. कारण जसं आपण म्हणतो ना की यू कांट पोअर फ्रॉम एन एम्प्टी ग्लास, राईट आहे ते. आणि टॉकिंग अबाउट सेल्फ लव्ह, जनरली जे सिंगल्स असतात त्यांना असं खूप नेगेटिव्हली पोर्ट्रे केलं जातं की म्हणजे व्हाय आर यू सिंगल. करेक्ट. आणि बिईंग इन द रिलेशनशिप हा कुठेतरी पिअर प्रेशर भाग झालाय ऍक्च्युली. तर मला असं वाटतं की जे कोणी सिंगल्स आहेत ना त्यांनी जस्ट डोंट वरी, ओके, छान स्वतःचा विचार करून त्याच्यात आनंद मिळवा. ऍब्सोल्युटली. सो सेल्फ लव्ह इम्प्रूव्ह करण्यासाठी अशी काय गोष्ट करावी? वी विल फाइंड आउट इन जस्ट अ बिट. सो कुठेही जाऊ नका, ऐकत रहा लाखात एक, अँड आय विल बी बॅक विथ काउन्सिलर मेघना कराडकर राळे राईट हिअर ऑन मॅजिक 106.4. मी आहे तुमची मयुरी, फक्त तुझ्यासाठी. कशी आहे माझी गोड गोड मुंबई? लाखात एक. ऍब्सोल्युटली, मुंबई आहे माझी लाखात एक. हा शो पण आहे लाखात एक, आणि माझ्या बरोबर आज ज्या गेस्ट आहेत त्या स्वतः सुद्धा आहेत लाखात एक. वेलकम बॅक टू द शो. मी आहे तुमची मयुरी, आणि माझ्या बरोबर आज फोन लाईनवर आहे काउन्सिलर मेघना कराडकर राळे. शी इज हिअर टू हेल्प यू विथ ऑल युअर लव्ह ट्रबल्स अँड रिलेशनशिप्स सिन्स इट्स व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल. आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी आपल्याला सांगितलं की कसं सेल्फ लव्ह हे खूप मोठा फॅक्टर असतो इन ऑर्डर टू हॅव अ हेल्दी रिलेशनशिप विथ एनीबडी एल्स. सेल्फ लव्ह इम्प्रूव्ह करण्यासाठी यू नो व्हॉट शुड वन डू? कारण कधी कधी किती झालं तरी डिमोटिवेशन असतं, आळस असतो, आणि खूप कॉम्प्लेक्सेस असतात स्वतःबद्दलचे. आणि काय माहिती का, सेल्फ इमेज हा फार महत्वाचा मुद्दा आहे सेल्फ लव्ह साठी. स्वप्रतिमा आम्ही म्हणतो त्याला. तर लहानपणापासून मी स्वतःबद्दल काय विचार करतो, मी एकटा असताना आरशात बघून, मी कुठल्याही परिस्थितीमध्ये असताना मी स्वतःचा काय विचार करतो, तर ही स्वप्रतिमा हे स्वतःबद्दलचं प्रेम ठरवते. तर दुसऱ्याने काहीतरी छान म्हणावं याच्यासाठी गोष्टी करण्यापेक्षा स्वतःला छान वाटतंय, स्वतःला बरं वाटतंय असं काहीतरी करावं. ओके, हा सगळ्यात बेसिक रूल आहे. दुसरा रूल मला असं वाटतं की मी काय आहे, म्हणजे माझ्यातले पॉझिटिव्ह काय आहेत आणि निगेटिव्ह काय आहेत हे दोन्ही माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्यामधले स्ट्रेंथ्स काय आहेत, आपण स्वॉट अनालिसिस म्हणतो त्याला मॅनेजमेंटमध्ये. तर माझ्या स्ट्रेंथ्स काय आहेत, माझ्यात काय काय चांगले गुण आहेत हे मी लिहून काढणं फार गरजेचं आहे. आणि ऍट द सेम टाइम अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्यावर मी काम करणं गरजेचं आहे आणि ते मी कॉम्प्लेक्स न बाळगता काम करू शकते हे ओळखणं गरजेचं आहे. तिसरा खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे दुसऱ्यांशी कम्पेअर न करणं. म्हणजे सारखं मी दुसऱ्याशी कम्पेअर करून मग वाईट वाटून घेणं त्याच्याबद्दल, किंवा दुसरा काय म्हणेल याचा विचार करत राहणं. तर ह्याच्यापेक्षा आपल्या स्ट्रेंथ्स वरती फोकस करूया. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा मला असं वाटतो की मी परफेक्ट नाहीये हे ओळखणं फार गरजेचं आहे. आणि ऍट द सेम टाइम नोबडी इज परफेक्ट हे समजणं फार गरजेचं आहे. सो इट्स ओके टू मेक मिस्टेक, जस्ट लर्न टू से इट्स ओके टू युअरसेल्फ. वाव, आय थिंक. आणि सोशल मीडियामुळे ऑलरेडी पीपल आर पुटिंग द हॅपीएस्ट साइड ऑफ देअर लाईव्ह आउट देअर. त्यामुळे असं आपल्याला वाटतं की यु नो असं सगळं पिक्चर परफेक्ट आहे, आणि मग जेव्हा मग आपण ते आपल्या लाईफशी कम्पेअर करतो तेव्हा ते कुठेतरी मिसमॅच होतं. करेक्ट. तर आणि हे आपल्याला सगळ्यांना परत समजणं खूप गरजेचं आहे की सोशल मीडिया इज जस्ट वन अँगल ऑफ द 6 dimensions ऑफ द 3D वर्ल्ड. आणि उरलेल्या 5 बाजू आपल्याला दिसत नसतात. याचा अर्थ त्या नसतात असं नाहीये ना. आणि त्याच्यासाठी मी खरंच रेकमेंड करेन की सोशल डायलेमा नावाची एक डॉक्युमेंटरी आहे. येस. आणि तीच मस्ट वॉच. म्हणजे मला माहित नाही मयुरी तू बघितलीस का नाही. दुसऱ्यांचे फोटोज बघून, त्यांचे वेकेशन्सचे फोटोज बघून, त्यांनी कोणीतरी व्हॅलेंटाईन्स डे कसा सेलिब्रेट केलाय, त्यांचं रिलेशनशिप कसं दिसतंय सोशल मीडियावरनं, याचं पिअर प्रेशर घेण्यात काही गंमत नाही असं मला वाटतं. एक्झॅक्टली, बिकॉज एव्हरी कपल इज स्पेशल इन देअर ओन वे. ऍब्सोल्युटली. अँड ईच वन हॅज हिज ओन वे ऑफ सेलिब्रेटिंग देअर रिलेशनशिप. I'm sure you must have noted down these points. आणि थोड्या वेळाने we are going to talk about trust issues in a relationship. But meanwhile, जर का तुम्हाला मेघना मावशीशी कनेक्ट करायचं असेल तर गो टू माय इंस्टाग्राम, टाईप करा RJ मयुरी. मी मेघना मावशीला आणि तिच्या आत्मभान नावाच्या एंटिटीला सुद्धा टॅग केलं आहे. अँड व्हॉट सो स्पेशल अबाउट इट इज फर्स्ट काउन्सिलिंग ती सगळ्यांना फ्री देते. येस, यू हर्ड दॅट राईट. सो कुठेही जाऊ नका, ऐकत राहा लाखात एक. मी आहे तुमची लाखात एक.
वेलकम बॅक टू द शो. मी आहे तुमची मयुरी आणि इट्स अ व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल ऑन लाखात एक. आणि माझ्या बरोबर फोन लाईनवर आहे काउन्सिलर मेघना कराडकर राळे. आपण बोलत होतो की एका हेल्दी रिलेशनशिपसाठी सेल्फ लव्ह हे किती जास्त इम्पॉर्टंट आहे. पण आता मेघना मावशी मला बोलायचं आहे, ट्रस्ट इश्यूज एखाद्या रिलेशनशिपमध्ये जेव्हा येतात तेव्हा रिलेशनशिपचा जो बेस असतो तो एकदम डगमगतो. तर ह्या ट्रस्ट इश्यूजना डील करण्यासाठी दोन्ही पार्टनर्सनी काय अशा प्रिकॉशन्स किंवा स्टेप्स घेतल्या पाहिजे ज्यांनी ती रिलेशनशिप हेल्दी राहील? ओके, सो ट्रस्ट इश्यूज हा बेसिकली आता सध्याच्या काळामध्ये तर मी बऱ्याच जणांचं असं बघते की एकमेकाचे फोन न सांगता चेक केले जातात किंवा सारखं कुठे होतास, कोणावर होतास, काय करत होतास हे चेक केलं जातं. तर थोडंसं इंट्रोस्पेक्शन म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्यावरती संशय घेतो तेव्हा तो कुठेतरी स्वतःच्या इनसिक्युरिटीचा भाग असतो आणि त्या जर आपण टॅप केल्या आणि त्याच्यामुळे आपल्याला असलेले सेल्फ डाऊट असं पण क्लिअर केले किंवा आपली जी काही पास्ट हिस्ट्री आहे, आपले जे काही एक बिहेवियर पॅटर्न म्हणतो आम्ही त्याला, किंवा तुमची बिलीफ सिस्टीम बेसिकली म्हणजे विचारसरणी तुमची कशी आहे, तुम्ही कसे वाढलेले आहात, तुम्ही काय पाहिलेलं आहे, काय अनुभवलेलं आहे पास्ट मध्ये, या सगळ्याच्या परिणामांमुळे ही इन्सिक्युरिटी स्वतःमध्ये निर्माण झालेली असू शकते आणि त्याच्यामुळे पार्टनरवरती तो संशय म्हणा किंवा त्याची काही नात्यामध्ये जे ट्रस्ट इश्यूज येतात ते येऊ शकतात. सगळ्यात महत्वाचा म्हणजे संवाद, जो दोन व्यक्तींमध्ये फार महत्वाचा आहे. ते कुठलंही नातं असो. आणि आपण व्हॅलेंटाईन्सच्या निमित्ताने म्हणजे प्रेमाच्या नात्याबद्दल बोलतोय तर तिथे तर संवाद ही अगदी म्हणजे काय म्हणूयात की आहे. एकमेकांशी ओपनली बोलणं, लफाछपी न करता बोलणं, ओपन कम्युनिकेशन ठेवणं, कुठल्याही प्रकारचं ब्लेम गेम न करता अतिशय ओपन संवाद ठेवणं. परत मुद्दा येतो स्वप्रतिमेच्या. जर माझी स्वप्रतिमा थोडी जरी हललेली असेल ना तर असं असू शकतं की मी माझ्या स्वतःबद्दल इन्सिक्युअर होऊ शकते की अरे मग माझ्यापेक्षा ह्याला जास्त कोणीतरी बेटर आवडेल का, किंवा अरे म्हणजे मी काय एवढं गमवत नाहीये, मग ही काय दुसऱ्या जास्ती कमवणाऱ्या मुलाबरोबर जाईल का. एक्झॅक्टली. आणि हे सगळं चालू असताना ना स्वतःचं विश्व म्हणूयात आपण, हे असणं फार गरजेचं आहे. आणि ऍट द सेम टाइम कपलमध्ये स्पेस असणं पण तेवढंच महत्वाचं. आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवणं, छंद जपणं, त्याच्यानंतर आपल्या इमोशन्स आपण डिपेंडेंट न होता पार्टनरवर स्वतः मॅनेज करू शकणं, या सगळ्यामुळे ना त्या रिलेशनशिपला एक हेल्दियर लुक येऊ शकतो. आणि त्यांनी थोडे ट्रस्ट इश्यूज मॅनेज होऊ शकतात. आय थिंक हे दुसऱ्यांवरती इमोशनल डिपेंडन्सी कमी केली पाहिजे सो दॅट रिलेशनशिप पण थोडीशी इझी फ्लोईंग राहील. ऍब्सोल्युटली. कंट्रोलच्या बाहेर जायला लागल्यात गोष्टी तर नक्कीच प्रोफेशनल हेल्प घ्यावी असं मला वाटतं पर्सनली. जसं मी आधीही म्हणलंय की टॅबू आहे थोडासा आपल्याकडे अजूनही या गोष्टींचा, तरीही प्रोफेशनल हेल्प किंवा अगदी जे आपल्याला थोडे सिनियर्स असतात घरामधले बाहेरचे आणि जर एक्सटर्नल हेल्प लागली तर ह्या सगळ्याचा नक्की फायदा करून घ्या. इफ यू वॉन्ट टू गेट इन टच विथ मेघना मावशी, मी माझ्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिला टॅग केला आहे, टाईप RJ मयुरी, आणि मी तिला टॅग केला आहे. यू कॅन गो फॉलो हर, यू कॅन गो फॉलो आत्मभान. इफ यू वॉन्ट अ काउन्सिलिंग सेशन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि फर्स्ट सेशन इज फ्री फॉर एव्हरीबडी. त्यामुळे डेफिनेटली ह्या संधीचा तुम्ही फायदा घेऊ शकता. थोड्या वेळाने आपण बोलणार आहोत वन साइडेड लव्ह आणि हाऊ टू डील विथ इट. ऐकत रहा लाखात एक. मी आहे तुमची मयुरी, फक्त तुझ्यासाठी. इट्स अ व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल ऑन लाखात एक. वेलकम बॅक टू द शो. तुम्ही ऐकत आहात लाखात एक आणि मी आहे तुमची मयुरी. आणि फोन लाईनवर आज माझ्या बरोबर आहे काउन्सिलर मेघना कराडकर राळे आणि शी इज हेल्पिंग अस विथ टिप्स अँड ट्रिक्स टू कीप दॅट रिलेशनशिप हेल्दी अँड टू कीप दॅट स्पार्क अलाइव्ह इन युअर लव्ह लाईफ. सो मेघना मावशी, मला हे विचारायचं होतं की वन साइडेड लव्ह, की मला कोणीतरी मुलगा आवडतोय किंवा एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडते बट इट्स जस्ट वन साइडेड, आणि मग कधी कधी ते बिहेवियर थोडंसं अग्रेसिव्ह पॉझिटिव्ह असंही होऊ शकतं, which is again self-harming as well and also not good for the other person. खरंय. आणि बऱ्याच वेळा कसं होतच असं की लोक येऊन सांगतात की माझं त्या मुलीवरती प्रचंड प्रेम आहे, ती माझ्याबरोबर 4 वर्ष आता होती पण आता ती कमिटमेंटला नाही म्हणतीये आणि मी तर तिला विसरू शकत नाहीये, मी आय कांट मूव्ह ऑन. आणि जसं तू म्हणालीस की अग्रेसिव्ह कुठेतरी व्यक्ती होऊ शकते, तर अग्रेसिव्ह होतो आपण किंवा सबमिसिव्ह होतो, जसं की लोक डिप्रेशनमध्ये जातात वन साइडेड लव्ह मध्ये, नाही तर मग अल्टिमेटली विक्टीम स्वतःला समजायला लागतात ते, आणि ती सिच्युएशन ऍक्सेप्ट करायच्या ऐवजी ते ब्लेम गेम खेळायला लागतात. मी परफेक्ट नाहीये तसं समोरचा माणूसही परफेक्ट नाहीये, तशाच पद्धतीने
मी जर एखाद्याशी प्रेम करू शकते किंवा करू शकत नाही, तसंच समोरच्या बाबतीत होऊ शकतं. तर त्याचं वागणं थोडंसं समजून घेऊन त्याला ते रिस्पेक्ट करणं, आदर करणं हे स्वतःला थोडंसं अंगात आणायला लागतं. किंवा या सगळ्यामध्ये ना प्रेम म्हणजे काय हे पण थोडं समजून घ्यायला लागतं. प्रेमाचा अल्टिमेट गोल हा स्वतःला ओळखणं हा असावा की मी तुझ्यावर प्रेम करते, मी त्याच्यावर प्रेम करते आणि त्याचं माझ्यावर प्रेम आहे. हे प्रेम म्हणजे आहे तरी काय, त्याला खूप साऱ्या बाजू आहेत ना, खूप सारे अँगल्स आहेत. समोरच्याचा आनंद हेच प्रेम का नाही असू शकत, राईट? आणि त्या दुसऱ्याच्या मिळणाऱ्या आनंदातनं जर मला समाधान मिळत असेल तर ते मी प्रेम म्हणून समजून का घेऊ शकत नाही. दिस इज ऍक्च्युअली अ व्हेरी बिग फूड फॉर थॉट. म्हणजे लोकांना आता आय थिंक डोळे थोडेसे उघडले असणार आहेत त्यांचे, ज्यांना असा एक्सपिरियन्स आता करंटली येतोय आणि जे आपल्याला ऐकतायत. येस, म्हणजे तुम्ही न बोलताही प्रेम करू शकता, व्यक्त होऊनही प्रेम करू शकता, कोणासाठी मनासारखं त्यांच्या वागून प्रेम करू शकता. सो प्रेम करण्याच्या विविध पद्धती आहेत. असं काही नाहीये की प्रेमाला प्रेमाने रिस्पॉन्स मिळाला म्हणजेच ते प्रेम आहे. वाव, अ व्हेरी गुड पर्स्पेक्टिव्ह इन टर्म्स ऑफ ऑल द रिलेशनशिप्स, कारण दिस इज ऍप्लिकेबल फॉर एव्हरीवन आय थिंक. ऍब्सोल्युटली ऑल द रिलेशनशिप्स. जर आपल्याला एखाद्या गोष्टींमधनं आनंद मिळत नसेल तर मग विचार करायची गरज आहे की मग आपण ती का करतो. सो आय थिंक दॅट्स द गोल. आय मीन दॅट शुड बी द गोल फॉर ऑल ऑफ अस, बिईंग हॅपी. ऍब्सोल्युटली. आणि मला असं वाटतं की पॅन्डेमिकमुळे तर सगळ्यांना या छोट्या छोट्या गोष्टींची खूप जास्त जाणीव झालेली आहे. कारण गेलं अख्खं वर्ष एव्हरीबडी हॅज बीन थ्रू अप्स अँड डाऊन्स इन डिफरंट वेज, आणि प्रत्येकाची वेगळी जर्नी असणार आहे. सो दिस इज अ व्हेरी बिग लेसन जे आता तुम्ही म्हटलात. इफ यू वॉन्ट टू गेट इन टच विथ मेघना मावशी तर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर जाऊ शकता, टाईप करा RJ मयुरी आणि आय हॅव टॅग्ड हर. फर्स्ट काउन्सिलिंग सेशन इज फ्री फॉर एव्हरीबडी. थोड्या वेळाने वी आर गोइंग टू टॉक अबाउट लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप्स. सो जे कोणी आता मला ऐकतात ज्यांचे बॉयफ्रेंड्स, गर्लफ्रेंड्स, हजबंड, वाईफ त्यांच्याबरोबर नाही आहेत आणि थोडेसे दुसऱ्या सिटीमध्ये, दुसऱ्या कंट्रीमध्ये आहेत, तुमच्या सगळ्यांसाठी दिस वन इज डेफिनेटली अ कॅच. ऐकत राहा लाखात एक. मी आहे तुमची मयुरी, फक्त तुझ्यासाठी. Love is in the air, love is in your heart. वेलकम बॅक टू द शो. तुम्ही ऐकत आहात लाखात एक आणि मी आहे तुमची मयुरी. आणि लाखात एक वर चालू आहे व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल विथ काउन्सिलर मेघना कराडकर-राळे, अँड शी इज हेल्पिंग अस विथ अ लॉट ऑफ टिप्स फॉर हेल्दी रिलेशनशिप्स. सो मला सांग मेघना मावशी, लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप इज वन हॉट टॉपिक, आणि भरपूर माझे मित्र मैत्रिणी सुद्धा आहेत जे लॉंग डिस्टन्स मध्ये आहेत. त्यांची भांडणं पण मी बघते आणि नंतर मग त्याचं उफाळून आलेलं प्रेम पण दिसतं. मग असं होतं की अरे आता तर तुमचा ब्रेकअप झाला होता. परत रिलेशनशिप आणि ते सुद्धा टाइम झोन सांभाळून भांडणं वगैरे करणं म्हणजे इट इज अगेन अ व्हेरी बिग स्ट्रेस. आणि इट्स ऍक्च्युअली यू हार्डली गेट टू नो एन आवर और सो, आणि त्यातला 55 मिनिट्स जर तुम्ही भांडणात घालवली तर इट्स गोना बी रिअली वेस्ट ऑफ रिसोर्सेस. एक्झॅक्टली. सो हाऊ डू कपल्स हू आर इन अ लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मेंटेन हार्मनी अँड पीस? सगळ्यात महत्वाचा मुद्दा लोक मला विचारतात की मी ही जे काय त्या व्यक्तीची वाट बघतीये, दुसऱ्या व्यक्तीची, ती खरंच योग्य आहे का किंवा वर्थ आहे का? म्हणजे सगळ्यात मोठा इन्सिक्युरिटीचा भाग असा असतो की माझ्या व्यतिरिक्त तो तिथे असताना किंवा ती तिकडे असताना कोणाला डेट तर करत नाहीये ना. राईट. ओके. सो हे फार मानसिक अस्वास्थ्य निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. सो त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर मला असं वाटतं की परत सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो कुठल्याही नात्यामध्ये असावा, कम्युनिकेशन, संवाद हा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट लॉंग डिस्टन्समध्ये स्पेशली शुडंट बी अ सरप्राईज. राईट. दुसरं म्हणजे किपिंग इन टच. म्हणजे जर मी आज अवेलेबल असणार नाहीये बोलायला, तर मी ते थोडंसं आधी कम्युनिकेट करून आय शुड बी इन टच. बॉस मी आज बिझी असणार आहे, सो डोंट वेट फॉर माय. बरोबर. ओके. आमच्या लहानपणी ट्रंक कॉल्स आम्ही बुक करायचो. टेलिफोन एक्सचेंजला कॉल करून ट्रंक कॉल बुक करायला लागायचा, आणि पुढच्या अर्ध्या तासामध्ये आय यूज टू गेट अ रिटर्न कॉल सेइंग की तुमचा कॉल बुक झालाय, आणि मग मी माझ्या बाहेरगावच्या मावशीशी बोलू शकायचे. आता काय झालंय माहितीये का, व्हॉट्सअपच्या डबल टिक आणि ब्लू आणि ब्लॅक मुळे वी हॅव लॉस्ट इट. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांची एक प्रकारची ना एन्झायटी वाढतीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ही जी काही डिस्टन्स आहे आत्ताचं, ही टेम्पररी आहे याची खात्री असली. कारण ती जर खात्री नसेल ना ब्रेनला,
की हे संपणार आहे बरं का 4 महिन्यांनी, हे संपणार आहे बरं का 6 महिन्यांनी, तर ब्रेन अँक्शियस होतो. ओके. देयर हॅज टू बी समथिंग टू लुक फॉरवर्ड टू. गर्लफ्रेंड US ला गेलीये, अरे ती 2 महिन्याची असाइनमेंट संपवून नक्की आम्ही कधीतरी कुठेतरी युरोपात व्हेकेशनला भेटणार आहोत. छोट्या छोट्या तुम्ही गोल्स सेट करा, नो राईट, टू लुक फॉरवर्ड टू. सो दॅट येस. आणि असं असू शकतं की लग्नानंतर बाबा 2 वर्ष लांब राहिले, पण जसं तू इतकं छान म्हणालीस की शॉर्ट टर्म कुठेतरी गोल्स ठरवून टू कीप दॅट रिलेशनशिप वॉर्म, हे करत राहणं फार गरजेचं आहे. Right. So the takeaway is short-term goals, guys. And if you need that advice, if you need that counseling, then please get in touch with Meghna Karadkar Rade. I have tagged her on my Instagram. त्यामुळे टाईप करा RJ Mayuri आणि त्याच्यावर आत्मभानला सुद्धा मी टॅग केला आहे, मेघना मावशीला टॅग केला आहे. तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता आणि फर्स्ट सेशन इज फ्री फॉर एव्हरीवन, सो यू कॅन डेफिनेटली अवेल दिस ऑफर. पण थोड्या वेळाने मी तिला विचारणार आहे सगळ्यात डिफिकल्ट आणि रिलेटेबल अशा एका टॉपिक बद्दल, ब्रेकअप. हाऊ टू डील विथ अ ब्रेकअप. सो कुठेही जाऊ नका, ऐकत रहा लाखात एक. मी आहे तुमची मयुरी, फक्त तुझ्यासाठी. हॅपी व्हॅलेंटाईन्स वीकेंड मुंबई. लाखात एक. वेलकम बॅक टू द शो. तुम्ही ऐकत आहात लाखात एक आणि मी आहे तुमची मयुरी आणि माझ्या बरोबर आहे काउन्सिलर मेघना कराडकर राळे. आता जो टॉपिक आहे मेघना मावशी, सगळ्यांनीच कधी ना कधीतरी अनुभवला आहे आणि प्रत्येकासाठीच ती फेज प्रचंड डिफिकल्ट असते. एव्हरीबडी हॅज देअर ओन स्ट्रगल्स व्हाईल डीलिंग विथ दिस वन सिच्युएशन, ब्रेकअप. हाऊ डज वन डील विथ ब्रेकअप? सो ब्रेकअप मध्ये ना सगळ्यात हे समजायचं गरजेचं आहे की अल्टिमेटली हे तुमच्या ना आपला जो सर्व्हायवल ब्रेन असतो किंवा प्रिमिटिव्ह ब्रेन असतो ना, त्याला धक्का लागलेला असतो. कारण ब्रेकअप इज अ रिलेशनशिप एंडेड, राईट? तो आपला जो इमोशनल ब्रेन आहे तो या सगळ्यावरती कंट्रोल घेतो, सिच्युएशन वरती. आणि देन इट गोज थ्रू 5 स्टेजेस. पहिली असते डिनायलची स्टेज, की असं झालंच नाहीये, शी इज गोइंग टू कम बॅक और ही इज गोइंग टू कम बॅक. राईट. ओके. दॅट डिनायल स्टेज. मग असतं की चिडचिड व्हायला लागते आपली, की माझ्याच बाबतीत असं काय झालंय. थर्ड स्टेज इज बार्गेनिंग, म्हणजे आपण काहीही कॉम्प्रोमाइजेस करायला तयार होतो तिथे. मी हे पण करते पण प्लीज कम बॅक टू माय लाईफ. राईट. ओके. आणि मग हे जेव्हा 4थी स्टेज येते जी फार क्रिटिकल असते, ती म्हणजे डिप्रेशन. मग तुम्हाला इथे तुम्ही खूप मानसिकरित्या तुम्ही ऍक्च्युली खालावता आणि तुम्हाला सगळं जग खराब आहे आणि असं वाटायला लागतं. आणि ह्याच्यानंतरची जी स्टेप असते ती फार महत्वाची आहे, जिथे आपला रॅशनल ब्रेन पूर्णपणे कार्यान्वित झालेला असतो. तो म्हणजे की एक्सेप्टन्स, की अरे हो बाबा माझा ब्रेकअप आता झालेला आहे आणि आय हॅव टू मूव्ह ऑन. ओके. तर जर शक्य नसेल प्रोफेशनल हेल्प घेणं, की आपल्याला जर काही वाटतंय, ज्या इमोशन्स मधनं मी जाती आता, तर त्यांना नाव देणं. ओके. आपण काय करतो, दुःख वाटलं ना तरी त्याचं रागात कधी कधी पर्यवसन होतं, किंवा मला ऍक्च्युली लागलेली असते भूक पण मग मी चिडचिड करते किंवा राईट. सो आपल्याला ऍक्च्युली ब्रेकअप झालाय म्हणजे नक्की काय होतंय, आपल्याला तो इन्सल्ट वाटतोय, आपल्याला कॉम्प्लेक्स आलाय, का मला राग आलाय, का मला खरंच प्रेम माझं गेलंय ह्याचं वाईट वाटतंय आणि दुःख होतंय. सो बेसिकली जी काही एक्झॅक्ट भावना वाटतीये ना त्याला नाव द्यायचंय आपल्याला. अच्छा. ओके. आणि त्याची इंटेन्सिटी चेक करत राहायचं. तर मी कोण आहे, मला काय आवडतंय, हे मला मी परत स्वतःला शोध घेणं गरजेचं आहे. आपण काय करतो ब्रेकअप नंतर ना, बरेच जण ते सोशली एकदम कट करून टाकतात स्वतःला, पार्टीला जाणं बंद करतात, ऑफिसला म्हणजे उगाच सुट्टी घेतात, आठवड्यातनं 2 दिवस जायचंच नाही. सो मला असं वाटतं की असं करू नये, कारण त्यांनी काय होतं माहितीये का, आपण वेगळ्या विश्वामध्ये जातो आणि आपल्या मेंदूला दुसरी काहीतरी चालना मिळते. ऍब्सोल्युटली. आणि ब्रेकअप हे कुठल्याही प्रकारचं रिजेक्शन किंवा माझ्यात काहीतरी कमी होतं ह्याच्यापेक्षा खरंच आपलं काही होत नव्हतं हे समजून घेतलं तर खूप चांगलं होऊ शकतं. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी या ब्रेकअप फेज मधून जात असेल and if you genuinely feel that there is a need of professional help, प्लीज गो आउट अँड सीक इट. मेघना मावशी बरोबर जर का तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तर मी माझ्या इंस्टाग्राम हँडलवर तिला टॅग केलं आहे. टाईप करा RJ मयुरी आणि यू विल फाइंड हर टॅग्ड इन माय स्टोरीज. आत्मभान तिच्या एंटिटीला सुद्धा मी टॅग केलेला आहे. सो इफ यू गो अँड गेट इन टच विथ हर, युअर फर्स्ट काउन्सिलिंग सेशन विल बी फ्री. फर्स्ट काउन्सिलिंग सेशन ती सगळ्यांना फ्री देते, त्यामुळे प्लीज डोंट हेजिटेट. स्टे ट्यून टू लाखात एक आणि ऐकत रहा मॅजिक 106.4. मी आहे तुमची मयुरी, फक्त तुझ्यासाठी. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे मुंबई.
वेलकम बॅक टू द शो. तुम्ही ऐकत आहात लाखात एक आणि मी आहे तुमची मयुरी आणि माझ्या बरोबर फोन लाईनवर आहे मेघना कराडकर राळे. शी इज अ प्रोफेशनल काउन्सिलर अँड त्यांची एंटिटी आहे आत्मभान, ज्याच्यामध्ये चाइल्ड अँड अडल्ट काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतात. जाता जाता मेघना मावशी मला एक गोष्ट विचारायची होती की प्रत्येक रिलेशनशिपमध्ये एक फ्रेंडशिप असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि कधी कधी असं असतं की बेस्ट फ्रेंड्स टर्न इन टू गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आणि मग ती फ्रेंडशिप कुठेतरी मिस आउट होऊन जाते. सो हाऊ डज वन कीप दॅट फ्रेंडशिप अलाइव्ह इवन आफ्टर say 20 years of your relationship? Yeah, fortunately I have married to my best friend आणि we married for 18 years now. So मी हे सांगू शकते की म्हणजे मैत्री ही जेव्हा रिलेशनशिप मध्ये जाते तेव्हा ते खरंच खूप सुंदर नातं असतं. कारण ती व्यक्ती आपल्याला ना आधीपासून ओळखत असते आणि मित्र असतो ना किंवा मैत्रीण असते ना, ही आपल्याला आहे तसं एक्सेप्ट करत असते म्हणून ती आपल्याला जवळची वाटत असते रे. ती आपल्याला समजून घेत असते. एक्सपेक्टेशन असतात. करेक्ट. थोडंसं गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड ह्या नात्याचा टॅग लागल्यानंतर आणि गोष्ट बदलायला पण पाहिजेत ना, कारण नातं बदललंय. पण तरीही कुठेतरी ती जी काही एक बेस लाईन होती की ती मित्र म्हणून किंवा मैत्रीण म्हणून ती व्यक्ती का आवडत होती याचा विचार जर आपण कुठेतरी करत राहिलो ना सारखा, तर ते नातं तेवढंच सुंदर राहू शकतं. जितकं ते मैत्रीत होतं तितकंच ते प्रेमात पण राहू शकतं. क्या बात आहे. टचवूड, म्हणजे यू आर इन अ व्हेरी हॅपी रिलेशनशिप आणि लव्ह मॅरेज अगेन. तुझी स्वतःची एक एंटिटी आहे आत्मभान. सो लेट्स टॉक अबाउट दॅट. मी साधारण 1-2 वर्षापूर्वी या एंटिटीची स्थापना केली आणि वयवर्ष 10 ते वयवर्ष 70 पर्यंत लोकांबरोबर काम केलेलं आहे. फक्त जिथे कुठे मेडिसिन्स प्रिस्क्राईब केली जातात असं कुठलंही काम मी करत नाही, कारण आय एम नॉट अ डॉक्टर, काउन्सिलर आहे. सो आय कॅन कॉल यू डिअर जिंदगीचा शाहरुख खान. Oh my God, that's a big word. But yes, you can say because I talk to people. Thank you so much, Ektar. You gave us your valuable time on Valentine's Day. या मयुरी, इट वॉज अ प्लेजर टॉकिंग टू यू. कारण तुझं या विषयातलं ज्ञानही खूपच ऍक्च्युली चांगलं आहे आणि द कन्सर्न यू हॅव की या निमित्ताने लोकांना त्यांच्या रिलेशनशिपची जाणीव करून देणं, त्यांचे प्रॉब्लेम्स डिस्कस करून त्यातनं त्यांना काहीतरी सोल्युशन्स देऊ पाहणं, हे खूप मोठं काम आहे मयुरी. सो कुडोज टू यू ऑल्सो. थँक्यू सो मच आणि हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. सेम टू यू अँड सेम टू ऑल द लिसनर्स. आजचा एपिसोड डेफिनेटली एक खूप इन्साइटफुल एपिसोड होता आणि आय थिंक वेदर यू आर डेटिंग, सिंगल, मॅरिड, लुकिंग फॉर लव्ह, तुम्हाला आजच्या एपिसोडमधून नक्कीच काही ना काहीतरी टेक अवे मिळाला असेल. इफ यू वॉन्ट टू गेट इन टच विथ काउन्सिलर मेघना कराडकर राळे, तर मी तिला माझ्या इंस्टाग्राम हँडलवर टॅग केलेला आहे. सो टाईप करा RJ मयुरी आणि प्लीज गो अँड कनेक्ट विथ हर. फर्स्ट काउन्सिलिंग सेशन इज कॉम्प्लिमेंटरी. सो डेफिनेटली अवेल दिस ऑफर. आणि तुमच्या कोणी ओळखीच्यांमध्ये असेल ज्यांना गरज असेल एखाद्या काउन्सिलरची, तर त्यांना सुद्धा तुम्ही रेकमेंड करू शकता. आता माझी जायची वेळ आलेली आहे आणि आय विश यू ऑल अ व्हेरी हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. मे युअर लाईफ बी फिल्ड विथ लव्ह. मी तुम्हाला भेटणार आहे आता नेक्स्ट वीकेंडला. तोपर्यंत स्टे होम, स्टे हेल्दी, स्टे इन लव्ह आणि ऐकत रहा मॅजिक 106.4. मी आहे तुमची मयुरी, फक्त तुझ्यासाठी. बाय मुंबई. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे अगेन.